नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ महोत्सव महिला व युवतींची लक्षणीय उपस्थिती। शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव येथे विविध संस्थांच्या वतीने गुरुवारी जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रांताधिकारी ज्योतिताई पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा संजनाताई जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, नगरसेविका स्नेहल आवटे, संगीता ओसवाल, शीतल बर्गे, संगीताताई बर्गे, रोहिणी बर्गे, अश्विनी माने, स्वाती धुमाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांनी अभिवादन करण्यात आले। त्यानंतर CR बर्गे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पैलवान अनिल जाधव, प्रिंट मीडिया अध्यक्ष अधिक बर्गे, जिल्हा सचिव आनंदराव बर्गे, तालुका कार्याध्यक्ष विक्रम फडतरे, जिल्हा संघटक लघुराज सावंत, तालुका संघटक वैभव जगदाळे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अर्जुन भोसले, राजेंद्र बर्गे, सायकल प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष नितीन बर्गे, राहुल बर्गे, AK बर्गे मान्यवरांच्या हस्ते चित्र मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। संपूर्ण शहरातून चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली। पलीकडे जा की हाय सर CR बर्गे तात्या तसेच चॅलेंज अकॅडमीचे चेअरमन जसं की महत्वाचं सांगितलेलं होतं की आपल्या उद्या महाराष्ट्राच्या राष्ट्रमाता राजमाता माऊली गे तुला वंदना तुझ्या
मुक्तदाही जिजाबाई गे तुला वंदनाही. भयातून मुक्ती मिळाली जनाला, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजाबाई गे तुला वंदनाही. त्या सगळ्या रिलेशनचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण लहान असतो तेव्हा मुलगी असतो, मोठं झालं की बायको होतो, कोणाची तरी आई होतो, नंतर कोणाची तरी सासू होतो, आजी सासू होतो. हे सगळे रोल त्यांनी जसे पार पाडले ते एकदम परफेक्ट आहेत. आणि तसं जर समाजात प्रत्येकाने जर तो रोल आत्मसात केला, किंवा आताच्या मुलींनी इथून फक्त इथंच आहे, इथं भाषण चाललेलं आहे ते सगळं ऐकून तेवढ्यापुरतंच न ठेवता, बाहेर गेल्यानंतर सुद्धा न विसरता जर तो अंमलात आणला तर जिजाऊ व्हायला प्रत्येक घरात वेळ लागणार नाही. जसं की मगाशी त्यांनी म्हटलं की स्त्रियांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं, त्यांनी बाहेर पडावं, म्हणून हे सगळं जे पुरस्कार वगैरे देतात. तर मला असं वाटतं की अजून एक गोष्ट स्त्रियांनी स्वतःहून करायला पाहिजे. आलं आणि आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. आणि जिजाऊ मासाहेबांना प्रथम वंदन करून मी माझे विचार मांडायला सुरुवात करते किंवा आपल्याशी हितगुज करायला सुरुवात करते. या ठिकाणी प्रथमतः मला जे या ठिकाणी चॅलेंज अकॅडमीतर्फे जे स्किट या ठिकाणी दाखवण्यात आलं, त्या सर्व स्किटमधल्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्याचप्रमाणे त्या अगोदर एका मुलीने जे भाषण केलं त्या विद्यार्थिनीचं, नंतर मृणालिनीने स्वतः जे काही जिजाऊ मासाहेब या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्यानंतर तिने जे अतिशय चांगलं असं भाषण या ठिकाणी केलं, तिचं वक्तृत्वाचा अतिशय उत्तम असा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. तिने तिचे विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले, तिचं देखील मी अभिनंदन करते. प्रथमतः मला सांगावंसं वाटतं की आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याबद्दल एक कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मासाहेब होत्या, मासाहेब आहेत. त्याचबरोबर त्या म्हणजे खूप अतिशय, आता आपण लहान मुलं आहात, आपण जर आवर्जून थोडासा इतिहास अधिक बारकाईने पाहिला, ऐकला, समजून घेतला तर छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन करण्याच्या पूर्वी शहाजी राजेंच्या मनामध्ये जी काही संकल्पना होती की स्वराज्य स्थापन झालं पाहिजे, त्या दृष्टीने जे काही प्रयत्न केले गेले, तर त्या स्वराज्य संकल्पक शहाजी राजांच्या त्या पत्नी होत्या. त्यानंतर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मातोश्री होत्या. आणि स्वराज्याचं संरक्षण ज्या शंभूराजांनी केलं त्या शंभूराजांच्या त्या आजी होत्या. अशा पद्धतीने अशा विविधांगी रित्या त्यांनी आपल्या स्वराज्य स्थापनेचं, स्वराज्य संरक्षणाचं काम केलेलं आहे. अशा त्या मातोश्री, अशा त्या मासाहेब जिजाऊ होत्या. जर आपण थोडासा विचार केला आत्ताच्या परिस्थितीचा आणि त्या परिस्थितीचा, तर त्यावेळेचा महाराष्ट्र कसा होता? 13व्या शतकापूर्वी आपला महाराष्ट्र अतिशय महान असा होता, अतिशय सगळ्या पद्धतीने संपन्न अशा पद्धतीचं आपलं राज्य होतं. परंतु ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजीचं या राज्यावर आक्रमण झालं आणि त्यानंतर शिवजन्मापर्यंतचा जो महाराष्ट्र होता, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अतिशय विषण्ण अवस्थेमध्ये होता. या ठिकाणच्या आपल्या ज्या
माता भगिनी होत्या, त्या माता भगिनींची विटंबना त्या ठिकाणी होत होती. अशा पद्धतीने अतिशय अंधाराचं साम्राज्य सगळीकडं निर्माण झालेलं होतं. आणि अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्या अगोदर जिजाऊ माँसाहेब जन्माला आलेल्या होत्या. लक्षात घ्या, सिंदखेड राजा, आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या सिंदखेड राजा या ठिकाणी जन्मलेली ही कन्या. त्यानंतर शहाजीराजांशी तिचं लग्न होतं. आणि त्यावेळेचा काळ होता, आदिलशाही होती, निजामशाही होती, मोगलाई होती. ह्या काळामध्ये त्यांचं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला शिवाजीराजे त्यांच्या पोटामध्ये होते, गर्भधारणा झालेली होती, त्यावेळेला त्या स्त्रीची मानसिकता किती वाईट होती, त्यांच्यावर किती अतिशय वाईट असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेले होते. त्यांचं माहेर पूर्णपणे तुटलेलं होतं. एकत्र करून आर्थिक सहाय्य करून देऊन त्यांची भरभराट करण्यात आपण यशस्वीपणे मोलाचा वाटा उचलला. कष्टातून उभ्या केलेल्या या सर्व गोष्टींमुळे लोहार समाजाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये सुद्धा गेली 6 ते 7 वर्ष आपण कार्यरत आहात. लोहार समाजाचा समाजभूषण या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेले आहे. एकंदरीत या सर्व गोष्टींमुळे मंगल नारायण पवार यांचे समाजात एक वेगळे स्थान आहे. कारण जिजाऊ माँसाहेबांनी सांगितलंय, मुलगी ही तिच्या स्वभावावरून, तिच्या वागण्यावरून